नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अमेरिकेत राहत असलेल्या 104 भारतीयांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे हातपायांना बेड्या घालून अपमानास्पद रीतीने मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंका गांधी, प्रणिती शिंदे व इतर खासदार यांच्या उपस्थितीत निदर्शने, आंदोलन। हाथकड़ियों में हिंदुस्तान नहीं सहेंगे ये अपमान। अमेरिकेत राहत असलेल्या 104 भारतीयांना हातपायांना बेड्या घालून अपमानास्पदरित्या मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या विरोधी खासदारांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरात निदर्शने केली आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला। भारतीयांचा अपमान झाला, भारत गप्प बसणार नाही असं लिहिलेलं बॅनर हातात घेऊन त्यांनी सरकारवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला। काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारांनी हद्दपारीच्या परिस्थितीबद्दल तात्काळ राजनैतिक हस्तक्षेप आणि पारदर्शकता आणण्याची मागणी केली। वाढत्या स्थलांतरित समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली आणि भारतीय स्थलांतरितांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी अधिक मजबूत धोरणे आखण्याची मागणी केली। या निषेधात भारताच्या जागतिक स्थानाबद्दल आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेबद्दलच्या चिंता व्यक्त करण्यात आल्या।